तर फ्रेंड्स, मी आत्ता गिफ्ट्स ओपन केलं आणि गिफ्ट्स पाहून आहे ना अक्षरशः मला आहे ना रडायला आलेलं. मग ते गिफ्ट किती स्पेशल असेल तर मी इमॅजिन पण नाही करू शकत. खूप खूप स्पेशल आहे गिफ्ट ते माझ्यासाठी. तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडमध्ये दाखवेन गिफ्ट काय आहे ते. मला बघितलं ना त्याच्याकडे की रडायला येते. मी माझ्या मम्मीला नानांना कधीच असं एकत्र पाहिलेलं नाहीये. मी माझ्या मम्मीला नानांना कधीच असं एकत्र पाहिलं नाही, कधीच. आता त्यांना असं सोबत बघून म्हणजे माझ्याकडे खूप खूप जुनी कॉफी होती ती, आणि ती मला माझ्या फ्रेंडने ना हे करून दिले, फ्रेम करून दिले. आणि मला तर फोटो बघितले ना अक्षरशः रडायला येते, खूप येते रडायला. आणि त्यांच्या डोळ्यात बघितले ना की असं वाटतंय ती ओरिजिनल माझ्याकडे बघते. स्पेशल आहे गिफ्ट आहे माझ्यासाठी. खरंच मला आनंद पण खूप होतो याने ना. हा ना. थँक्यू सो मच. आम्हाला हे तुम्ही गिफ्ट दिलं. मी खरंच तुम्हाला नाही इमॅजिन करू शकत मला खरं काय वाटतंय ते आत्ता. अरे मी असं माझ्या वडिलांना ना मला नाही, आम्ही कधीच समोरासमोर बघितलेलं नाही आहे. म्हणजे बघितलं तसं बघितलं आहे, पण असं जशी मोठी झाली आहे ना तसं मला त्यांचा चेहरा पण नाही आठवत आहे ते कसे दिसायचे काय. फोटोतच फक्त त्यांच्याशी काहीच सहवास नाही आहे. 6 वर्षाचे होते तेव्हा अण्णा वारलेत. आणि मी आता हा फोटो पाहिला ना अक्षरशः असं वाटलं की अण्णा माझ्याकडे बघतेत. खूप छान फोटो बनवून दिलाय. काय कॉपीराइट पडतो म्हणून 10 मिनिट म्हणतो. आमच्या खाली आहे ना मुलांनी गाणं लावलंय खूप मोठ्याने, आणि आवाज सगळा कॅप्चर झाला की कॉपीराइट क्लेम पडतो. त्यामुळे मग त्याला आहे ना फोन केलाय. फ्रेंड्स, जे माझ्या फ्रेंडने गिफ्ट दिले ते आता मी ओपन करते, आणि त्याने परत मी त्याला म्हटलं मला फ्रेम पण करून दे, म्हणून मग फ्रेम पण करून दिले त्यांनी मला. तर चला आता मी दाखवते, मी पण बघणार आहे. मी किती दिवस झालं, त्यांनी 5 का काहीतरी तारखेला दिल्या, 19 तारखे, खूप दिवस झालं तसंच ठेवलेलं. मी व्हिडिओ शूट करायचा होता मला, म्हणून म्हटलं व्हिडिओ पण घ्यायचा आहे, म्हणून मी पण पाहिलं नाही. म्हटलं आता शूट करतानाच पाहावं. चला बघते आता पटकन. आता तुमच्यासोबतच मी पण आहे ना फ्रेम केल्यानंतर मी बघणार. मी पाहिलंय पण फ्रेम कशी दिसते ते नाही पाहिलं अजून. तो पाहू शकता हे आहे गिफ्ट, आणि ही फ्रेम पण करून दिली आहे त्यांनी मला. तर त्यांना मी चांगला फटका बसवलाय मला वाटतंय. हा ना, खूप महाग बसलंय सर्व, कारण त्यांनी इंस्टाग्रामवरून आहे ना हे ड्रॉइंग करून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला आहे ना जुना फोटो पण शेअर करते, स्क्रीनवर करीन किंवा व्हिडिओ थ्रू दाखवीन, पण जुना पण व्हिडिओ दाखवीन मी तुम्हाला. तर खूप छान त्या दादांनी पण करून दिला आम्हाला म्हणण्यापेक्षा त्यांनी गपचूप माझ्या मोबाईलमधून फोटो घेतला आणि ही करून घेतलं, काय फ्रेम करून घेतली बर्थडेसाठी. तर ते असं बोलत होते तुम्हाला काय घ्यायचं अगोदर, पण मी म्हटलं की काय असं नाही का, मला म्हणजे मला पण काय
सांगावं म्हणून. पण ते बोलले की मी जर केलंय ना ते म्हणजे मी त्यांना असेच म्हणायचे तुमची चॉईस नाही, काय नाही, हे नाही ते नाही, सारखं कामावरती एकत्रच आहे ना आम्ही. तर ते त्यांना वाटायचं की हिला आवडते नाही आवडत. पण ते एवढं बोलले की तुम्ही पाहिलं ना ते गिफ्ट तर तुम्ही फेकून तर नाही देणार. पण हे गिफ्ट मी ज्यावेळेस पाहिलं ना, तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये, मी किती रडली. खूप म्हणजे काय हित असणार हा विषय आहे. आणि राहिला प्रश्न, रोहित पण बोललेला की आयफोन घेतला, म्हणजे श्वेता, धीरज सर्वच जण, अरे तुला काही एक्साइटमेंट आहे का, आयफोन आहे, आयफोन घेतलाय नवऱ्याने तुझ्या, आहे ते. दुसऱ्या पुरी आतापर्यंत किती नाचल्या असत्या. एक तर पहिली गोष्ट मी नाही का म्हणजे असं मी काही एवढंही नाही झाली, म्हणजे मला आयफोन घेतल्याचा आनंद होता, खूप होता. पण एक आमची सध्याची सिच्युएशन त्यामुळे मी लगेच तरी नकोच म्हणत होती रोहितला. पण मला माहित नव्हतं तो आता एवढ्या लगेच मला घेऊन देईल म्हणून. आपण घेऊन म्हणायचो पण एक दोन वर्षानंतर मी घेऊन असं म्हणायचे त्याला मी. पण त्याने घेतला. तर ते जरा हे होतं. पण तिथं पण मला असं नाही खूप फील झालं की रोहितने माझ्यासाठी एवढं मोठं गिफ्ट घेतला. आणि ह्या गिफ्टला मी खूप रडले. आणि का रडायचं कारण हेच होतं की आता तुम्ही समजू शकता, हे अण्णा, ही आई माझी मम्मी, आणि अण्णा नाहीये. तर मी आहे ना खरं म्हणजे सिरियसली सांगते तुम्हाला, मी मम्मीला आणि अण्णांना ना सोबत कधीच बघितलं नाही जोडीने. म्हणजे असं हा फोटो एवढा होता तोच आमच्याकडे. पण लहान होते अण्णांचं, म्हणजे असं बोलणं हे आवाज पण मला आठवत नाही कसा होता कसा नाही. त्यामुळे खूप अटॅचमेंट आहेत माझ्या ह्या फोटोशी. त्यामुळे ह्याच्यासाठी मी खूप रडली, खूप आणि मोठ्याने रडली. कारण ही अटॅचमेंट वेगळीच आहे. ह्या अटॅचमेंटची करोडात पण किंमत होऊ शकत नाही. त्यामुळे खूप म्हणजे खूप. आणि थँक्यू तुम्हाला पण माझ्या फ्रेंडसाठी की तुम्ही हा फोटो मला बनवून दिला. खरंच खूप 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 थँक्यू. सो चला आता कामावरती जायचंय मला. आल्यानंतर मी लावेल, खेळ वगैरे करायला लागतील, सेट करायला लागेल व्यवस्थित. तर आल्यानंतर मी करेन. तर हेच एवढंच कारण होतं की ह्या गिफ्टला मी खूप रडले. कारण हे अटॅचमेंट आहेत आणि ह्या अटॅचमेंटची कुठल्याच पैशाशी कंपॅरिझन होऊ शकत नाही, कुठल्याच वस्तूशी. त्यामुळे हे गिफ्ट म्हणजे ना सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे माझ्यासाठी. सगळ्यात आजच्या ह्या बड्डेत तर खूप खूप स्पेशल. आणि हा शुभमने स्टॉप घेतलेला मी घातलाय, पण फिटिंग करायचं थोडंसं लूज. सो चला आता जाते मी कामावरती. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तर तुम्हाला मी आता जुना फोटो पण शेअर करते आणि फोटो पण परत एकदा दाखवते आणि मग बाय बाय.